हॅलो. आजचा व्लॉग आहे हा व्हिएतनाममधल्या व्हेज फूडबद्दल किंवा एखाद्या व्हेजिटेरियननी व्हिएतनाममध्ये कसं सर्व्हाइव्ह करावं याबद्दल. आता ॲक्च्युली ना आम्ही बऱ्याच कंट्रीजमध्ये गेलो आहे किंवा युरोपसुद्धा आमचं बऱ्यापैकी कव्हर झालं आहे. तर तिथे आम्ही मोस्टली इन्स्टंट फूड कॅरी करायचो आणि एअरबीएनबीमध्ये राहायचो. पण व्हिएतनामचे आम्ही खूप सारे ब्लॉग बघितले होते ज्यात असं सांगितलं होतं की व्हेजला काहीच प्रॉब्लेम नाही. यू कॅन हॅव सो मेनी ऑप्शन्स देअर. आणि म्हणून आम्ही व्हिएतनामला जाताना खूपच कमी आमच्या इथनं घरनं फूड नेलं किंवा आम्ही खूपच कमी विचार केला की आपल्याला काय काय करता येईल फ्रॉम अ फूड पर्स्पेक्टिव्ह. तर तुम्ही ती चूक करू नये म्हणून हे तुमच्याशी शेअर करते की डेफिनेटली व्हेज ऑप्शन्स मिळत नाहीत असं नाही. पण तिथल्या ना इन जनरल सगळ्या व्हेज ऑप्शन्सना एक असा विचित्र वास येतो. एस्पेशली इफ यू आर गोइंग टू ट्राय अ रोड साईड फूड देन बी केअरफुल, कारण कधी कधी व्हेज फूडमध्ये फिश ऑइलसुद्धा असू शकतं. आणि ना तसं रस्त्यावर वेगवेगळे प्राणी मारून असे लिक्विडमध्ये ठेवलेले असतात किंवा त्यांची मुंडकी ठेवलेली असतात. तर जस्ट बी केअरफुल. चेक आउट द मेन्यू, लुक आउट वॉट यू आर इटिंग. बानमी म्हणून त्यांचा एक प्रकार आहे. तर तो प्रकार तुम्ही खाऊ शकता. त्याच्यात व्हेज आणि एग असे दोन्ही ऑप्शन्स येतात. पण तुम्ही जर प्युअर व्हेजिटेरियन असाल किंवा तुम्ही असेवाले व्हेजिटेरियन असाल की हां, प्रोटीनसाठी आम्ही अंडं खातो पण आम्हाला ना असं खूप त्याचा वास आवडत नाही किंवा वी आर नॉट दॅट रेग्युलर व्हेजिटेरियन्स, तर जस्ट बी केअरफुल. अगेन आय एम टेलिंग, कारण आपण इथे जे अंडं खातो ते वर्सेस तिकडचं अंडं, अगेन त्याला एक वेगळा प्रकारचा स्मेल आहे. आपल्याला ना तिथलं लोकल फूड ट्राय करायचं असतं कुठेही गेलं तरी. तो आम्ही तिथल्या एका वीगन बफे ट्राय केला की अरे वा, व्हिएतनाममध्ये वीगन बफे आहे, लेट्स ट्राय. पण त्याच्यात पण फॉर देम द व्हेजिटेरियन ऑर द वीगन थिंग स्टॉप्स ॲट टोफू अँड मशरूम. ओके. तरीसुद्धा आम्ही जिथे क्रूजवर गेलो तिथे वी फाउंड व्हेरी गुड व्हेज ऑप्शन्स. त्यामुळे मी कुठला आम्ही क्रूज बुक केली ते सुद्धा या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. बट अदरवाईज ओव्हरऑल म्हणाल तर असा फार पटकन तुम्हाला व्हेज मिळेल असं नाही. सो कॅरी युअर टिपिकल ड्राय स्नॅक्स ऑर कॅरी सम चटनीज फ्रॉम हिअर, ॲज वेल ॲज एखादे इन्स्टंट पॅक्स करायचे असतील तरी करा. आम्ही कुठल्या कुठल्या इंडियन रेस्टॉरंट्सला गेलो तेही सांगतो, कारण इनिशियली आमचा विचार होता की अरे हां, 3-4 दिवसांनी बघू आपण इंडियन फूड खावंसं वाटतं आहे का. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी रात्रीच इंडियन फूड खायची प्रचंड असं नीड तयार झाली. कुठे कुठे व्हेज आम्हाला चांगलं मिळालं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते नक्की बघा. वी ट्राईड एग कॉफी ऑल्सो विच इज अ व्हेरी फेमस इन व्हिएतनाम. तर सुरुवातीला काहीच वाटत नाही, एकदम नॉर्मल कॉफीसारखी लागते. पण ना नंतर असं घशात यू गेट दॅट फिलिंग. पण अगेन दॅट इज अ गुड थिंग टू हॅव. अनदर व्हेज ऑप्शन वी हॅड वॉज स्वीट पोटॅटो फ्राईज म्हणतात ते. तर आपल्याला वाटतं फ्रेंच फ्राईजसारखं येईल, तर तसं नसतं. ते असं रताळं उकडून मग त्याची भजी केल्यासारखी करतात. सो दॅट वॉज अनदर गुड थिंग. सो असे काही लिमिटेड ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे विच यू कॅन डेफिनेटली ट्राय. अगेन ऑइल, there is no guarantee which oil it will be. I hope you are finding this useful, and when you plan your Vietnam trip, you are not making the same mistake that we did. Shri Ram, Ambani.